नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, अमावस्या 11 ऑगस्ट की 12 ऑगस्ट कोणत्या दिवशी दिव्याची पूजा आपणास करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. पितृदोष उपाय कोणते आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. असा संभ्रम आहे कारण ही अमावस्या तिथी 2 दिवस असणार आहे. तर मग आपण कोणत्या दिवशी दीप अमावस्या साजरी करायची आहे याविषयीची माहिती पाहूया. अमावस्या प्रारंभ ऑगस्ट 2026 मंगळवार रात्री 1:53 अमावस्या तिथी सुरू होणार आहे. अमावस्या तिथी समाप्ती 12 ऑगस्ट 2026 बुधवारी रात्री 11:10 या वेळात संपणार आहे. प्रदोष काळ संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आषाढ अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना हा भगवान शिव यांना समर्पित आहे. श्रावण महिन्यामध्ये पूजापाठ व्रतवैकल्ये केली जातात, तेव्हा प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे असते. त्यासाठी आपल्याला दिवे पाहिजे असतात. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि श्रावण महिन्याचे यथासांग स्वागत केले जाते. त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येऊन सुख समृद्धी येते व नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये आनंद येतो. अमावस्या 11 तारखेला मंगळवारी रात्री सुरू होऊन 12 तारखेला बुधवारी समाप्त होत आहे. त्यामुळे 12 तारखेला म्हणजेच बुधवारी पूजा केली जाईल. अमावस्या ही सूर्य उदयाच्या तिथीनुसार साजरी केली जाते. शक्यतो संध्याकाळीच दिवे लागण्याच्या वेळी पूजा केली जाते. दिव्याची पूजा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेच करू शकता किंवा सायंकाळी प्रदोषकाळी करू शकता. या दिवशी सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे आणि त्यांची विधिवत पूजा करावी. धार्मिक मान्यतेनुसार सूर्योदय झाल्यानंतर प्रदोष काळामध्ये पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. कारण संध्याकाळी आपण घरामध्ये दिवे लावतो व संध्याकाळ म्हणजे अंधकारपासून प्रकाशाकडे जाणारा, तेव्हा आपण देवघरामध्ये दिवे लावून आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तेवढे दिवे आपण या दिवशी लावलं पाहिजे. या दिवशी तुम्ही सर्व दिवे लावू शकत नसाल तर फक्त एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी दिव्यानेच दिव्याची आरती केली जाते. तर मंडळी, या दिवशी कणकेचे 11 दिवे केले जातात आणि याच दिव्याने आपण पूजा केलेल्या दिव्यांची आरती केली जाते. याच दिव्याने आपल्या घरातील वंशाची म्हणजे आपल्या घरातील मुलाबाळांची आरती केली जाते. त्यांचं औक्षण केलं जातं. यामुळे त्यांच्यावरची इडापिडा दूर होते आणि नकारात्मक ऊर्जासुद्धा त्यांच्यावरून दूर होते. जर मुलं चिडचिड करत असतील, अभ्यास करत नसतील, आपलं ऐकत नसतील तर या दिवशी दिव्यांनी त्यांना ओवाळल्यामुळे आपल्या घरातील मुलं एकदम व्यवस्थित आणि शांत राहतील. तर मंडळी, आपण जे कणकेचे दिवे बनवणार आहोत त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ते दिवे बनवायचे आहेत. तर कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून ते दिवे आपणास बनवून घ्यायचे आहे. पूजा झाल्यानंतर गोड पदार्थ ठेवून दिव्याची आरती करावी. समृद्धी, शांती येऊ दे व नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाऊ दे अशी प्रार्थना करावी. एक कणकेचा दिवा मुख्य दरवाजाच्या समोर ठेवावा. दुसरा दिवा पितरांसाठी दक्षिण दिशेला मुख करून ठेवावा. एक दिवा तुळशीजवळ ठेवावा. मग दुसऱ्या दिवशी पूजेतील सर्व दिवे उचलून आपणास कणकेचे दिवे आपण खाऊ शकता किंवा गाईला देऊ शकता. आता आपण पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत हे बघूया. आषाढ महिन्यातील अमावस्या ही महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण की या दिवशी पितरांना तर्पण देऊन त्यांची क्षमा याचना केली जाते. म्हणजे आपल्याकडून कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा मागितली जाते. तसेच या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पितरांना शांती मिळते. त्यासाठी काही सोपे उपायसुद्धा आपण करू शकता. या दिवशी दीपदान का करावे व त्याचे महत्त्व काय? आपल्या घरातील कोणाचाही अकाल मृत्यू होऊ नये म्हणून दीपदान या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
आपल्या घरातील ज्या व्यक्ती मृत झालेल्या आहेत त्यांच्या उद्धाराकरिता दीपदान या दिवशी केले जाते. भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी दीपदान केले जाते. राहू केतू यम राहू केतू शनी आणि यम यांचा अशुभ परिणाम आपल्यावरती किंवा आपल्या व्यक्तीवरती होऊ नये म्हणून याचा प्रभाव आपल्यावरती पडू नये तो वाचवण्यासाठी दीपदान या दिवशी केले जाते. घरातील वादविवाद, भांडण, तंटे मिटावेत किंवा होऊ नयेत त्यापासून वाचण्यासाठी दीपदान या दिवशी केले जाते. जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा म्हणून दीपदान या दिवशी केले जाते. मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा या दिवशी दीपदान केले जाते. आपल्या घरातील मंगल कार्य यशस्वी पार पडावे म्हणून या दिवशी दीपदान केले जाते. घरामध्ये नेहमी धनसमृद्धी राहावी व सुखशांती राहावी म्हणून या दिवशी दीपदान केले जाते. दीप लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा, दान केल्याचे फळ प्राप्त होते. अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी कोणते उपाय करावेत? आषाढी अमावस्येच्या दिवशी गंगा नदीमध्ये किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करणे यामुळे पितृदोषापासून आपली मुक्ती होते. कुटुंबामध्ये मृत व्यक्तींचे विधिवत अंत्यसंस्कार केले नसल्यास पितृदोष होतो. त्यामुळे आपल्या आईवडिलांचा अपमान, त्यांचा सन्मान करावा. तर मंडळी, या दिवशी विधिवत प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घरात दिवे उजळून त्यांची पूजा करावी. यामुळे आपलं भाग्यसुद्धा उजळतं. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.